नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण किचनमध्ये केलेला आहे गोवन स्पेशल भरलेले प्राउन्स। तुम्ही बघू शकता स्टफिंग किती मस्त झालेली आहे आणि फ्राय ही अगदी हॉटेलसारखे झालेले आहेत। खातानाच एवढे क्रंची आणि एवढे मस्त लागतात की मी एकदम एक साथ सगळेच्या सगळे खाऊ शकते। मी घेतलेले आहेत मोठे प्राउन्स। तुम्ही मोठे प्राउन्सच घ्या शक्यतो, कारण की आपल्याला त्याच्यावरती स्टफिंग घालायचं असतं। सो साफ कसं करायचं हे तुम्ही बघून घ्या। मी पहिलं डोकं काढून घेतलेलं आहे, त्यानंतर त्याचे पाय वगैरे काढून घेणार आहे। तोपर्यंत हा व्हिडिओ तर मी आधी पण दाखवलेला आहे साफ कशी करतात ते। तोपर्यंत मी प्राउन्सबद्दल छोटीशी माहिती देते, ते म्हणजे त्याचे चांगले पौष्टिक गुण। प्राउन्स हे आपल्या बॉडीचे बोन्सला स्ट्रॉंग करतं, कारण की त्यामध्ये आहे फॉस्फरस, कॉपर आणि मॅग्नेशियम, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये झिंक आहे जे आपली इम्युन सिस्टम चांगली ठेवते। आत्ता प्राउन्सला कसं कट करायचं भरण्यासाठी ते तुम्ही बघून घ्या। पाठच्या साईडने आपल्याला एकदा एक कट मारायचं आहे आणि कट करताच आपल्याला काळा दोरा हा दिसून पडतो आणि त्याच वेळी तो ओढून काढायचा आहे, नाहीतर आपल्याला लूज मोशन्स होऊ शकतात। सो अशा प्रकारे मी माझे सगळे कोलंबी कट करून घेतलेले आहेत आणि ते दिसायला एकदम टेम्पटिंग दिसत आहेत। ओके, आता आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ आणि चांगलं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्याला 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। फ्रेश आहेत, ताजे आहेत, कुठून घेतलेले आहेत त्याचं होलसेल फिश मार्केटचं तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ करून पण दाखवलेला आहे, नक्की तिकडे व्हिजिट करा। आता आपण त्याला मॅरिनेट करूया। मी घेतलेला आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट, त्यानंतर 1 चमचा चिंचेचं आगळ, हळद पावडर, लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला असं मॅरिनेट करून चांगलं मिसळून मी साईडला ठेवून देणार आहे 15 मिनिटासाठी। आणि मी स्टफिंगची तयारी करायला लागणार आहे, ते म्हणजे 10 कोलंबीसाठी किती पण मोठी असू दे तुम्हाला 1 कांदा पुरेसा आहे आणि तो एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। चिरायचा कसा तो मी तुम्हाला दाखवत आहे आणि किती बारीक ठेवायचं, कारण की जर आपण मोठे मोठे तुकडे ठेवले तर स्टफिंग त्याचं प्रॉपर होणार नाही आणि ते कोलंबीमधून बाहेर निघू शकतं। म्हणून शक्यतो एकदम बारीक करा जमत असेल तेवढं। आणि आता आपण त्याला कढई घेणार आहोत। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपण तो मसाला बनवूया। मी चिरलेला कांदा सगळा टाकून दिला आतमध्ये आणि आता चांगलं मऊ करून घेणार आहे, ब्राऊन करून घेणार आहे। स्टेप बाय स्टेप जाऊया। पहिलं आपण थोडंसं मऊ केलं, त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालूया। अजून त्याला तुम्हाला तर माहितीच आहे कोणत्याही गोष्टीमध्ये मीठ घातलं की त्याची जी कन्सिस्टन्सी ती मऊ होऊन जाते। आणि त्यामध्ये आता मी घातलेलं आहे या स्टेजला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, ती घालून चांगली जरा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत मी जरा आलटून पालटून घेतलं त्याला। त्यानंतर त्यामध्ये मी घातलं हळद पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला। एवढेच मसाले आपल्याला लागतात, एक्स्ट्रा कोणत्याच मसाल्यांची गरज नाही। चांगलं मिक्स करून घेतल्यावर आपल्याला लास्टला टाकायचं असतं चिंचेचं आगळ। सो तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी जास्त घातलं, कारण की मला आंबट तिखट आणि गोड मस्त कॉम्बिनेशन वाटतं। सो तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता। त्यानंतर मी लास्टला टाकलेलं आहे कोरिएंडर लीव्स म्हणजे कोथिंबीर, जेणे अजून त्याला टेस्ट येते आणि स्टफिंग तर एकदम मस्तच लागतं। तुम्ही असंही खाऊ शकता ते कोलंबीमध्ये न घालता ॲज अ भाजी म्हणून। सो आता मी त्याला स्टफिंग करणार आहे। छोटासा गोळा घेतला मी आणि त्याला उलट्या बाजूला असा हार्ट शेप येईल असं मी घातलेला आहे आणि त्याला चांगला रवा लावून घेतलेला आहे। कोलंबीला शक्यतो रवाच लावायचा असतो, तांदळाचं भरड लावायचं नसतं। सो मी एक एक करून सगळे त्यावरती घातले तव्यावर माझ्या आणि चांगले फ्राय करून घेतले। फ्राय कसे करायचे मी आधीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। पहिली बाजू थोडीशी फ्राय करत ठेवायची, नंतर लगेच आपल्याला ते टर्न करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपले कोलंबी तयार आहेत। स्टफ्ड कोलंबी दिसायला एवढे टेम्पटिंग दिसत आहेत, भरलेले सुद्धा दिसतात आहे आणि लागतातही ॲज अ स्टार्टर 1 नंबर। सो नक्की तुम्ही ट्राय करा, खा आणि मला नक्की कळवा। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला असेच चमचमीत गोव्याचे नवीन नवीन पदार्थ